लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत। तर आता अद्वैतची खूप मोठ्या क्लायंटसोबत मीटिंग असते, परंतु त्या क्लायंट्सला अद्वैतवरती आणि चांदेकरांवरती विश्वास नसतो, ते पण राहुलच्या कारस्थानामुळे। आणि गुपचूप काजूने सोहमचा एक चित्र काढलेला फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड केलेले असतात आणि त्यामुळे सोहमचे फॅन आणखीनच वाढलेले असते आणि सोहमचं चित्र खूप लोकांना आवडलेलं असतं। तर आता सोहमची एक खूप मोठी फॅन सोहमला खूप चिटकत असते, ते पाहून काजूला खूप वाईट वाटत असतं। तर आता त्या क्लायंटचा विश्वास अद्वैत आणि चांदेकर मिळवणार का आणि सर्व चांदेकर त्यांचा आनंद कसा सेलिब्रेट करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इकडे मालिकेमध्ये अद्वैत वेगळी कपडे म्हणजे लुंगी आणि शर्ट घालून ऑफिसला चाललेला असतो आणि सर्व चांदेकर बाहेर असतात। तेव्हा रजनी म्हणते की अरे अद्वैत, तू अशा कपड्यांमध्ये ऑफिसमध्ये जाणार आहे का? तेव्हा सोहम म्हणतो, या कपड्यामध्ये दादा किती हँडसम दिसत आहे। रजनी म्हणते, अरे अद्वैत, आज तुझी खूप मोठ्या क्लायंटसोबत महत्त्वाची मीटिंग आहे ना, तू त्यांच्यासमोर असं जाणार आहे का? तिथे अद्वैत काहीही न बोलता कलाकडे पाहत निघून जातो आणि अद्वैत अशी कपडे घालण्यासाठी कलाने सांगितलेलं असतं। सरोज कलाजवळ जाते आणि म्हणते की माझ्या मुलासोबत कोणी अशी मज्जा केलेली मला आवडत नाही आणि तुला सिद्ध काय करायचं आहे की माझा अद्वैत तुझ्याशिवाय राहू शकत नाही। अगं, तो तुझ्याशिवाय अगोदरसुद्धा खूप खुश होता, परंतु तू आल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये खूप संकट आलेली आहेत आणि त्याला सतत दुःख पोचत आहे। हे तुझ्यामुळे आणि माझ्या मुलाचं आयुष्य पुढे जाऊ शकत नाही असं वाटतंय का तुला? तुझ्या असल्या नसल्याने अद्वैतला काहीही फरक पडत नाही आणि माझ्या मुलाच्या इज्जतीचं काय आहे की नाही? तेव्हा कला म्हणते, इथे इज्जतीचा प्रश्न नाहीये सरोज मॅम, तर नात्याबद्दल आहे आणि अद्वैत आणि माझ्या नात्याबद्दल। जे काही मी माझ्या पद्धतीने नीट करत आहे, तुम्हाला माझी पद्धत कळतही नसेल। मी काय करते आहे हे मला चांगलंच माहीत आहे आणि नातं पक्क करण्यासाठी मी हे सगळं करत आहे आणि ती माझी जिम्मेदारी आहे असं म्हणून कला तेथून निघून जाते। तेव्हा आबा म्हणतात की कला अद्वैतसोबत तिचं नातं वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, मला वाटतंय आपल्याला सुद्धा तिची मदत करायला हवी। तर सोहमला चित्र काढण्याचा खूप नाद असतो आणि तो खूप छान अशी चित्रे काढत असतो। काजूने सोहमला काहीही न सांगता त्याचा चित्र काढतानाचा व्हिडिओ आणि चित्राचा फोटो सोशल मीडियावरती अपलोड केलेला असतो। तर इकडे सोहम काजूला म्हणत असतो की तू मला काहीही न विचारता सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड का केलास? तुझ्या मनात जे काही येईल ते तू करशील का? तेव्हा काजू म्हणते, सोहम, तू माझ्यासोबत असं का बोलत आहेस? मी काय चुकीचं केलं? आणि सोहम, तू लोकांच्या प्रतिक्रिया बघत आहेस का? त्यांच्या कमेंट वाच, तुझ्या व्हिडिओला कमेंट्सवरती कमेंट्स येत आहेत, लोकांना तुझी कला खूप आवडली आहे। तेव्हा सोहम म्हणतो, मला सर्वजण काहीही बोलत आहेत, मला ट्रोल करत आहेत, तूच बघ। तेव्हा काजू म्हणते, अरे तशा कमेंट्स थोड्याच आहेत, तू बाकीच्या कमेंट्स वाच, तू तुझ्या चित्रकलेची किती आवड दाखवत आहेत, इतके सारे लोक म्हणजेच न मोजणे एवढे लोक तुझी वाहवा करत आहेत आणि तू तुझी मूठभर लोकांनी बदनामी केली, तुला ट्रोल केलं, त्याचंच तू डोक्यात घेऊन बसला आहे। सोहम म्हणतो, मला काहीही सांगू नको, मी आता माझा व्हिडिओ डिलीट करणार आहे। तर आता चांदेकरांच्या घराबाहेर सोहमचे खूप फॅन्स आलेले असतात आणि ते सोहम चांदेकर सुपरस्टार असं म्हणून ओरडत असतात। तेव्हा सर्व चांदेकरांच्या कानावरती हा आवाज पडल्यावर सर्वजण लगेचच बाहेर येतात आणि पाहतात तर काय, खूप सारे लोक आलेले असतात। तर आता घराबाहेर सर्व चांदेकर मिळून गोळा होतात, अशा घोषणा कोण देत आहे याचाच ते विचार करतात। ते सर्व सोहमचे फॅन असतात आणि ते सोहम चांदेकर सुपरस्टार असं म्हणत असतात। तिथे आता सर्वजण म्हणत असतात की सोहम सर, आम्हाला तुमचे चित्र खूप आवडले, तुमच्या चित्राला पाहून आम्ही तुमचे फॅनच झालो आहोत। त्यापैकी एक मुलगी चांदेकरांच्या गेटमधून आत येते आणि सोहमला म्हणते की मी तुमची खूप मोठी फॅन आहे, मी पहिल्यांदाच तुमचा काल व्हिडिओ पाहिला
आणि मी तुमची खूप मोठी फॅन झाले. ती मुलगी सोहमला म्हणते की कालपर्यंत मी तुम्हाला ओळखतही नव्हते, परंतु मी जेव्हा सोशल मीडियावरती तुमचा व्हिडिओ पाहिला तेव्हापासूनच तर प्रेमच झालं तुमच्या चित्रावरती आणि तुमच्यावरती सुद्धा. असं म्हटल्यावरती सोहम काजूकडे बघत असतो. तेव्हा ती मुलगी काहीही विचार न करता सोहमला मिठी मारते. तेव्हा काजू सोहमकडे रागाने बघतच राहते. तेव्हा रजनी म्हणते, सोहम ही तुझी केव्हापासून फॅन झाली आहे? काजू म्हणते, जेव्हापासून त्यांनी सोहमचा चित्र काढतानाचा व्हिडिओ पाहिला आणि त्याच्या चित्राचे फोटो पाहिले. बघितलं का सोहम, तुझ्या चित्राची जादू, तू किती चांगले चित्र काढतोस. तर आता सर्व लोक सोहमला भेटत असतात. तेव्हाच कला काजूकडे जाते आणि काजूला म्हणते, हे सर्व काय आहे? तेव्हा काजू सांगायला लागते, कलाताई मी ना सोहमचा चित्र काढतानाचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि ही त्याचीच कमाल आहे. हे पाहून सर्व चांदेकर खूप खुश झालेले असतात. काजू आता तो व्हिडिओ सरोज, प्रदीप आणि आबा यांना दाखवते. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. ते म्हणतात, अरे सोहम, तू एवढी छान चित्र काढतोस हे आम्हाला आजच माहीत झालं. तर आता ते सर्व लोक गेल्यानंतर सर्व चांदेकर घरामध्ये आलेले असतात आणि ते खूप आनंदी असतात. तिथे कला सोहमला मिठाई चारते. तर आता इकडे सोहम बसल्यावरती काजू सोहमजवळ आलेली असते आणि म्हणत असते, ओ सुपरस्टार, मला तुमचा ऑटोग्राफ द्या. परत भेट होईल की नाही आणि परत तू मला विसरूनच जाशील. तेव्हा सोहम म्हणतो, तू असं काय बोलत आहेस काजू? हे सर्व तुझ्यामुळं तर झालं आहे. तेव्हा काजू म्हणते, हे माझ्यामुळं झालेलं नाही आहे सोहम, तर ते तुझ्या टॅलेंटमुळं झालं आहे. तर इकडे सर्वजण बसलेले असतात आणि सर्व खूप खुश असतात. इतक्यातच तिथे अद्वैत येतो आणि त्याची बॅग हातातून खाली टाकून देतो. अद्वैत खूप नाराज असतो. तर आता सरोज अद्वैत जवळ जाते आणि म्हणते, अद्वैत काय झालं? तुला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलेलं आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो, सर्व मीटिंग कॅन्सल झाले आहेत. काही जणांनी मीटिंग कॅन्सल केली तर माझ्यासोबत मिळण्यासाठी उत्सुकच नाहीयेत. मार्केटमध्ये आपल्याला कोणीही सिरियसली घेत नाहीये. कोणालाच आपल्यावरती विश्वास नाहीये आणि हे सर्व राहुलमुळे होत आहे. तेव्हा आबा म्हणतात, विश्वास जिंकणं अवघड नसतं अद्वैत, परंतु विश्वास कायम ठेवणं हे खूप अवघड असतं. आपले इन्व्हेस्टर आणि क्लायंट्स, त्यांचा विश्वास डगमगलेला आहे. आपल्याला त्यांना विश्वासात घेऊन सर्व काम करायला हवं. तेव्हा कलाही म्हणते, आबा, आपले क्लायंट्स आपल्यावरती डोळे बंद करून आपल्यावरती विश्वास ठेवत होते आणि आता आपल्याला त्यांना विश्वास दाखवून द्यायचा आहे की आपण त्यांच्यासोबत इमानदारीनेच सर्व व्यवहार करतो आहोत. आपण आपलं काम अगोदरही पूर्णपणे इमानदारीने करत होतो आणि आताही करत आहोत. आपले क्लायंट्स वाचवण्यासाठी आपल्याला स्वतः त्यांच्याशी बोलावं लागेल आणि आपण त्यांना सण उत्सवांना बोलवून त्यांच्याशी नीट वागायचं आणि त्यांना घडलेला सर्व काही प्रसंग सांगायचा. कलाचं बोलणं ऐकून नैना, रोहिणी आणि सरोज कलाला खूप अतिशयानं समजत असतात आणि नैना कलावरती जळत असते आणि नैना कलाचं सततच वाईट व्हावं याच विचारात ती सतत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, यापेक्षा चांगली आयडियाही मिळू शकते, आपल्याला दुसरा मार्गही मिळू शकतो. तेव्हा आबा म्हणतात, अरे अद्वैत, तू कलाला असं सतत तोंडावर का पाडतोस? तिनं म्हटलेलं खूप योग्य आहे, ते तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? आणि आता हीच ती योग्य वेळ आलेली आहे. आपल्याला आपल्या क्लायंट्सला दाखवून दे आपण किती प्रामाणिक आणि चांगले आहोत आणि त्यांच्या क्लायंट्सचा विश्वास परत मिळवणार का? आणि सोहम काजूच्या नात्यामध्ये आणखीन जास्त प्रेमाचं वळण निर्माण होणार का? हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.